नमस्कार मित्रांनो, तुमचं इलेक्शन कार्ड हरवलेलं असेल किंवा तुमचं मतदान कार्ड जे असतं ते खराब झालं असेल किंवा तुमचं इलेक्शन कार्ड लिस्टमध्ये जर तुमचं नाव आहे, म्हणजेच तुमच्या गाव ग्रामपंचायतची जी लिस्ट असते त्याच्यामध्ये जर तुमचं नाव आहे, फक्त तुम्हाला इलेक्शन कार्ड अजूनपर्यंत मिळालेलं नाही, तर तो इलेक्शन कार्ड नेमकं कसं डाउनलोड करायचं ह्याची संपूर्ण प्रोसेस आपण लाईव्ह इथे बघणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नंतर मित्रांनो, इथं गुगलवरती आल्यानंतर इथं तुम्ही NVSP टाईप करून सर्च करा. सर्च केल्यानंतर इथं बघू शकता ही पहिलीच वेबसाईट येणार आहे. याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं हे ओपन झालेले, तर इथे दाखवेल की क्लिक हेअर, तर यावरती क्लिक करा. क्लिक हेअरवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे आणि कॅप्चा जो आहे तो जसा आहे तसं टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्याकडे पासवर्ड वगैरे नसेल तर इथं साइन अपवरती क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर टाकून इथं पासवर्ड वगैरे क्रिएट करून घ्यायचे. तर चला मित्रांनो, मी इथं मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करतो. इथे बघू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलवरती एक OTP गेलेला आहे. तो OTP इथे टाकायचा आहे. 78 हा OTP व्यवस्थित जसं असे आहे तेच टाकायचं आहे मित्रांनो आणि व्हेरीफायवर लॉग इनवरती क्लिक करायचे. व्हेरीफाय अँड लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता भरपूर ऑप्शन इथे देण्यात आलेले आहेत. या ऑप्शनपैकी आपल्याला सर्वात खाली यायचं आहे. इथं आता खाली आल्यानंतर हे ग्रीनमध्ये तुम्ही बघू शकता इपिक डाउनलोड, तर यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचा इपिक नंबर टाकायचा आहे. इपिक नंबर म्हणजे काय, तर तुमचा जो इलेक्शन कार्ड नंबर आहे तो नंबर इथे टाकायचा आहे. इलेक्शन कार्ड नंबर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या गावाची जी मतदान यादी असते त्या यादीमध्ये तुमचा इपिक नंबर तुम्हाला भेटून जाईल जेव्हा आपण इलेक्शन करतो. तर आता सध्या मित्रांनो इलेक्शनचा पिरियड चालू आहे, तर तुमचा इपिक नंबर तुम्हाला त्या लिस्टमध्ये भेटून जाईल. तुमच्या गावामध्ये सर्वांकडे लिस्ट आलेल्या असतील तर इथे तुमचा इपिक नंबर जो आहे म्हणजेच तुमचा मतदान कार्ड नंबर जो आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं राज्य जेही असेल ते सिलेक्ट करायचे. आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्र सर्च करून टाकून इथं सर्च करायचे. सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती दाखवण्यात येईल. इथं सर्च केल्यानंतर बघू शकता मित्रांनो इथे तुमचं नाव वगैरे, तुमचा मोबाईल नंबर सर्व दाखवण्यात येते. तर हे दाखवण्यात आलेलं हे नाव वगैरे तुमचं व्यवस्थित आहे का ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर जो या कार्डला लिंक आहे तो इथं दाखवले शेवटचे 4 आकडे, तर हे व्यवस्थित आहे का बघून याचे सेंड OTPवरती क्लिक करायचं. सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाणार आहे. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे आपल्याला. जो OTP आलेला आहे मित्रांनो तो एकदम व्यवस्थित टाकायचा आहे, कुठलीही गडबड करायची नाही. त्याच्यानंतर OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो हिरव्या अक्षरामध्ये आलेलं आहे OTP व्हेरीफिकेशन डन सक्सेसफुली आणि इथं आपल्याला खाली डाउनलोड इपिक हे ऑप्शनसुद्धा देण्यात आलेले आहे निळ्या रंगामध्ये. तर हे बघू शकता आपलं इपिक नंबर जे इलेक्शन कार्ड आहे ते डाउनलोड झालेले आहे. हे डाउनलोड झालेलं कार्ड तुम्ही प्रिंट करू शकता, ह्याची झेरॉक्ससुद्धा मारू शकता किंवा याचं छोट्या साईजमध्ये आधार कार्डची जी साईज आहे त्या साईजमध्ये तुम्ही याला प्रिंट करून सुद्धा घेऊ शकता. तर मित्रांनो हे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं खरोखर इथं मतदान कार्ड हरवले असेल तर ते मतदान कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि तुम्ही केलेल्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे आम्हाला थोडं मोटिवेशन मिळतं. तर चला मित्रांनो, भेटूया एखाद्या महत्त्वपूर्ण माहिती आणि व्हिडिओमध्ये.